नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्या एका जणाविरुद्ध मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। याबाबत पोलीस शिपाई नवनाथ उगले यांनी फिर्याद दिली आहे। सविस्तर असे दिनांक 31/1/2024 रोजी मुंबई नाका गुन्हे शोध पथकाचे पोलीस गस्त घालत असताना पोलीस शिपाई नवनाथ उगले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नाशिकच्या भारतनगर नासर्डी नंदिनी नदीच्या किनारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास छापा टाकला असता संशयित मनोज विजय सोनवणे हा अवैधरित्या देशी दारू विकत असल्याचे लक्षात येता त्यांच्याकडून देशी दारू टँगो पंच एकूण 40 काचेच्या बाटल्या प्रत्येकी एकूण 70 रुपये किमतीचा असा एकूण 2800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर इसम मनोज विजय सोनवणे याच्या विरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 32/2024 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।